सर ते लॉकर उघडण्याची अथॉरिटी फक्त आपल्यालाच आहे. अरे हो 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 की किली सर आपल्याकडेच आहे. नाही म्हणजे आपणच एकदा मागे म्हणाला होतात की जान्हवी मॅडमनी ती कुठेतरी ठेवली म्हणून. ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. मी येऊ? हो हो या. ओके. मला वजनात मारायला बघतो. त्यांना माहित नाही गाठ कोणाशी पडली ते. पैसा काही झाडाला लागतो का पण ह्यांच्या? हा इथे एक एक पैसा करून असा साठवून ठेवते मी. तो का ह्यांच्या बोडक्यावर घालायला? हळू जरा, मेडिटेशन चाललंय ना तिचं. जळलं मेलं ते ध्यान. हो हो परवा मी त्याला 100 रुपये दिले. मला म्हणतो तुम्ही पैसेच दिले नाही. आता 100 रुपयांसाठी मी खोटं बोलेन का? सांगा ना मला. मी त्याला म्हटलं आधी तू मला माझं सामान दे, पैशांचं काही ते नंतर बघू. मग साधं गव्हाचं पीठ दळून देताना ही एवढी नाटकं आहे. त्याला म्हटलं मी की मला आता सारखं सारखं पौष्टिक लाडूचं पीठ करण्यासाठी तुझ्याकडे यावंच लागणार आहे. ऐकायलाच तयार नाही तू. तुला काही त्रास झाला का ग माझ्या बोलण्याचा? नाही नाही चालेल. हे किती वेळा करायचं दिवसातनं ध्यान? सकाळी एकदा आणि रात्री जेवणाआधी. आमच्या वेळी हे असं काही नव्हतं ग. नाही निदान त्याच्यामुळे तरी मुलावर चांगले संस्कार होऊ देत. नाहीतरी काय बाप्पा विना वाढणारं पोरत. ताई बाबा मला जॉब मिळाला. नाही म्हणजे तसं काही नाहीये. वॉटर फिल्टर कंपनी जॉब आहे. जे आता ट्रेनिंग असेल आणि मग कॉलवर जावं लागेल. पगार किती मिळणार आहे? आई आता ट्रेनिंग करताना काही नाही मिळणार, पण पुढे जेव्हा कॉलवर जाईन तेव्हा 40 रुपये पर कॉल. 40 रुपयात काय होणार आहे? अगं आई असं काय करते? दिवसाला मी 10 कॉल जरी केले ना तरी बाबा महिन्याचे 10-12 हजार सहज येतील. 10-12 हजार तेवढ्याने काही होतं का? आई अगं तो काहीतरी करतोय हेच खूप झालं ना. आणि 10-12 हजार ही अमाऊंट खूप मोठी असते. तो धडपडतोय ना, त्या धडपडीला महत्व आहे. बरं बरं कर बाबा, काय ती धडपड कर, पण खूप सारे पैसे कमव म्हणजे झालं. पाया पडतो. ताई पाया पडतो. जन्म दिलेली आई पण आहे इकडे. नाही आईला नमस्कार केलास ना तर आयुष्यात खूप काही भलं होईल तुझं. पाया पडतो. चला मी आता सगळ्यांसाठी टोमॅटो सूप बनवते. तुला सूप प्यावंसं वाटतंय? नाही नाही तसं नाही. श्रीला खूप आवडतं. तिकडे होते तेव्हा तर रोज हट्ट करायचं टोमॅटो सूप साठी. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी घरी असायचंच. त्यामुळे सवय झाली आहे. मी आलेच. श्री ओ अरे काय आहे? भूकंप वगैरे झाला की काय? आज सकाळी आवरली होती ना रे खोली. आई अगं मी माझ्या लॉकरची किल्ली शोधतोय. कसला लॉकर? बँकेचा लॉकर. अरे पण मग कुठे ठेवली होती सांग. मी नव्हती ठेवली. मग कुणी ठेवली होती?
मॅडमनी. तर मॅडम कोण? आई, सॉरी जान्हवीने ठेवली होती का? अगदी आत्ताच हवी आहे का? ऑलरेडी उशीर झालाय, दुपारीच पाहिजे होती. कुठे ठेवले देव जाणे. अरे असेल इथेच कुठेतरी डाव्या उजव्या हाताने ठेवलेली. आणि स्वतःला मोठे ऑर्गनाइज्ड म्हणवतात. अरे साधी एक किल्ली जागेवर ठेवता येत नाही. अरे पण तू नीट शोधलीस का? अख्खं घर शोधून झालंय माझं. आता फक्त ना बागेत जाऊन जमीन खणून शोधायचं बाकी आहे. श्री असा चिडू नकोस रे. आई मी चिडत नाहीये. तू फार चिडचिड करायला लागलायस ना हल्ली. हल्ली म्हणजे जान्हवी गेल्यापासून. आई असं काहीही नाहीये. ती गेल्यानं मला काही फरक पडत नाहीये. फक्त हा एवढा पसारा झाला नसता इतकंच. आयुष्याचाही ना. आई बरं जाऊ दे. मी टोमॅटोचं सूप आणलं तुझ्यासाठी. ये. आई अरे टोमॅटोचं सूप. ये ना. मला ना तुझ्यासाठी सगळं करायला खूप आवडतं श्री. कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. म्हणजे ते म्हणतात ना आय लव्ह यू का काय ते तसं. म्हणजे मला वाटायचं की मला जे म्हणायचंय ते मी कृतीतून दाखवते आणि ते तुला कळतं. पण आता मी तुला रोज म्हणणार आहे श्री आय लव्ह यू. आई काय आहे हे? मी म्हणायचं ठरवलंय बस. अगं पण काहीतरी. काय घे. मला तुझे थोडेसे लाड करू दे. गरम आहे. बरं ऐक ऐक ऐक. आता मी पितो. मी काही लहान नाही की नाही. आणि आता मुलगा कितीही मोठा झाला तरी आईसाठी कायम लहानच असतो असे उगाच जुने डायलॉग मारू नको. मस्त आहे अगदी जान्हवी. आई मला किल्ली शोधायला मदत कर ना प्लीज. हो करते ना. पण अरे कुकर लावलाय. वरण फोडणीला टाकते आणि लगेच येते. आई वरण महत्वाचं नाहीये. मला किल्ली हवी आता. हो आलेच ना. फक्त ना 2 मिनिटं. सूप पी तोपर्यंत सूप पी. मी आले. आज मी एक वाक्य वाचलं. There is no dangerous woman on earth like a mother frightened for her kids. म्हणजे बाळासाठी घाबरलेली आई सगळ्यात डेंजरस असते. कारण ती बाळासाठी काही करायला तयार असते. किती खरं आहे ना. बाळासाठी काहीही करण्याचं बळ आपोआपच आतून येतं. आता मी तयार आहे बाळा. आता मी फक्त तुझी आई आहे. कोणाची कोण आहे किंवा नाही आता या कशानेही मला फरक पडत नाही. आता मला तू हवायस बाळा. खूप हवायस. तू खूप छान हेल्दी होणार आहेस. मला खात्री आहे. माझं मन मला सांगतंय. तू ना खूप स्ट्रॉंग माणूस असणार आहेस आणि खूप हुशार. बाबासारखा. हुशारी बाबाकडून घ्यायची. हा तुला माहितीये तुझा बाबा खूप हुशार आहे. मोठा बिझनेस आहे बाबाचा. तुझा बाबा ना बाळा आईशी खूप छान वागतो. आईला समजून घेतो. आईवर जीवापाड प्रेम करतो. हे सगळं घे तू बाबाकडून आणि माझ्यावर तसंच प्रेम करा जसा तो त्याच्या आयांवर करतो. आणि आय प्रॉमिस यू मी त्याच्या 6 आया त्याच्यावर करतात तेवढं सगळं प्रेम तुझ्यावर करेन. आणि नाक बाबाचं घे.
रंग पण बाबासारखा गोरा गोरा. ए स्माइल माझं घे हा पण. आणि हार्ट ही बाबाचाच घे. खूप छान आहे ते. आणखी एक, ऑर्गनाइज्ड असणं मात्र माझ्याकडूनच घ्यायचं. बाबाला एकतर कुठे काय ठेवलंय कधीच लक्षात राहत नाही. सांगितलं ना तरी तो लक्षात ठेवत नाही. आणि मग शोधाशोध करताना पसारा, बाप रे, एवढा पसारा करतो ना तो की आवरता आवरता पिट्ट्याच पडायचा. आधी त्याच्या आयांचा, नंतर माझा, आणि आता परत कदाचित त्याच्या आयांचा. हे तू बाबाकडून अजिबात घ्यायचं नाहीस, ते माझ्याकडूनच घे. तो खूप ना बॅलन्स्ड आहे, विचारी आहे, सगळ्यांना सांभाळून घेतो, ऑफिसमध्ये, घरात. फक्त तो आईवर रागवला ना, तसं तू कधीच आईवर नाही रागवायचंस. आणि आय प्रॉमिस, तुझ्या बाबावर करते ना तेवढंच किंवा त्यापेक्षा जास्तच प्रेम मी तुझ्यावर करते, करत राहीन. गुड नाईट बाळा. गादी खाली नाही मिळाली, अख्खं कपाट शोधला, तिथेही नाहीये किल्ली. ड्रॉअर मध्ये सुद्धा बघ ना, ढिगाऱ्यावर किल्ली आहेत, पण लॉकरची किल्ली काही नाहीये. त्या बॅगेत सुद्धा नाहीये ग किल्ली. एक बोलण्यात सुद्धा कधी आलं नाही ग, लॉकरची किल्ली अमुक ठिकाणी ठेवली आहे. तुम्हाला आठवतंय का ग काही असं बोललेलं? नाही बाई, माझ्याशी असं काही बोलणं झालेलं नाहीये. मला सुद्धा काही आठवत नाही असं. आणि मी सेफ सुद्धा शोधली आपली, नाहीच आहे तिथेही. तर काय करायचं बाई? मग काही कळतच. ए श्री, नाही बाबा सापडली किल्ली कुठेच. नाही ना सापडली? हो ना, सगळीकडे शोधला आम्ही. श्री, जान्हवीला विचारूया का? नाही, काही गरज नाहीये. अरे पण सापडत नाहीये किल्ली. काहीही गरज नाहीये. काहीतरी निमित्त काढून आपण त्याच्याशी बोलतोय असं नको वाटेल तिला. अरे असं कशाला वाटेल? आपण फोन करायचा, कामापुरतं बोलायचं आणि ठेवून द्यायचा फोन. हो ना, आणि किल्ली मिळणं किती गरजेचं आहे ना आपल्याला. गंभीर प्रश्न आहे म्हणून विचारावं म्हणते मी. बेबी आत्या, कुठल्याही गंभीर प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे मिळू शकतं. बरं ठीक आहे, ठीक आहे. आता या परिस्थितीत आपण काय करायचंय मग? मी बोरकरांशी बोलेन. आणि काय म्हणजे, लॉकरची किल्ली हरवलीस तर तो लॉकर उघडण्याची काहीतरी बँकेकडे सोय असेल ना. अरे पण बास, सोल्युशन मिळालेलं आहे. आता ह्या विषयावर मला एकाही शब्दाचं संभाषण नको. मोठे चल, बाय. ए बाय काय बाय, कुठे निघालेस तू? इथे बस आणि खाऊन घे. मोठे, हे सगळं डब्यामध्ये भरून पाठवायची आपल्याकडे एक सोय असते ना. हो 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 हो, हे सगळं डब्यात देते. तू ऑफिसला गेल्यावर खा, आणि ते गार ढोन झालेलं मी तुला खाऊ देईन. कुठल्या तंद्रीत असतोस रे? बस आणि खा आधी. हो. ते माझ्या लॉकरची किल्ली मला सापडत नाहीये. किल्ली सापडेल रे, तू खा आधी. मी चहा टाकते. हा, खा खा खा. आताच बघतो. हॅलो, विजय सहकारी बँक. हॅलो हॅलो हॅलो, पलीकडे कोणी आहे का? हॅलो, मला आवाज ऐकू येत नाहीये. हॅलो. माझ्यापर्यंत तुझा आवाज पोहोचतोय जान्हवी, तुला माझा आवाज ऐकू येत नाहीये, हेच माझं दुर्दैव आहे. तुम्ही बोललाच नाहीत तर कसं ऐकू येईल मला? हॅलो हॅलो
हा हे घे. आता हे गरम गरम. काय रे, आधीच संपवलं नाहीयेस तू? काय झालंय तुला श्री? आवडलं नाहीये का? तिखट जास्त झालंय का? नाही. मीठ जास्त झालंय का? चव नाही का बरोबर? नाही. मग दही देऊ का साईचं? हा? नाही नको. लोणी देऊ? नको नको तूप देऊ? नको 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 माझं झालंय. काय झालंय सारखं लावलंयस तू? एवढा तरणा बाण मुलगा तू 4-5 थालीपीठ तरी संपवली पाहिजेस. मोठी आई मी काय मल्ल नाहीये. अरे पण कामाला तर चाललायस ना? हा तेच, मी कामाला जाणार आहे. मी काय कुस्ती खेळायला नाही जाणार आहे. एक वेळ कुस्ती परवडली, पण तुझं काम किती कठीण आहे हे बघ. नको 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 मला बास. माझं खरंच झालंय, मला नको आता. बरं मग आधीच आहे ते तरी संपव. तू हे मला रात्री दे. हा, हे असं गार झालेलं खाणार आहेस? मग हेच रात्री गरम करून दे. गरम कसं देणार पण मी मोठी आई तुला? प्लीज, मला उशीर झालाय, मला निघायचं. ऐक चहा चहा. नको चहा नको. अरे ऐक श्री, ऐक ना. आता काय? आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. बाय 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 बाय. काय शरे, मी प्रेम करते ना त्यापेक्षा दुप्पट प्रेम करतो श्री माझ्या. म्हणजे मी आता त्याला म्हणाले ना आय लव्ह यू, तो मला म्हणाला आय लव्ह यू टू. टू म्हणजे दुप्पट ना. हसू नकोस हा. तुमच्या सगळ्यांपेक्षा श्री माझ्यावर जास्त प्रेम करतो हे आता सिद्ध झालं. इंदुबाईंनी तुम्ही ना तुमची इंग्रजीची शिकवणी पुन्हा सुरू करा. हो, पुन्हा सुरू करेन आणि तुला कॉम्पिटिशन देईन आणि मी जिंकेन. जिंकाल. यावेळी तुम्ही नक्की जिंकाल. आणि यावेळी नेमका माझा गुरु नाहीये ना घरात. मग अशी कशी टाकून गेली ग आपल्या मुलाला ती? काहीच वाटत नसेल का आपल्याबद्दल तिला? एवढा जीव लावला, विसरली असेल का आपल्याला ती? हा, काय म्हणत होतेस तू मगाशी? सॉरी तुम्ही काउंटर नंबर 5 वर जा. थँक्यू. सांग ना. काही नाही ग, योगाच्या क्लासचं. हा मग? अगं आज त्यांनी विचारलं की तुमच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदी क्षण कुठला. मग बऱ्याच लोकांनी वेगवेगळी उत्तरं दिली. म्हणजे कुणी म्हणालं की मला नोकरी लागली तो, किंवा मला बढती मिळाली तो. काही जण म्हणाले आम्ही अमेरिकेत गेलो तो. असं बरंच काही. तू काय सांगितलंस? माझं लग्न झाला तो. हो. तिथे एक बाई काय म्हणाल्या माहितीये? त्या म्हणाल्या माझ्या आयुष्यात आनंदाचा क्षण अजून आलाच नाहीये. हो बघ ना. मग पुढे काय? त्यावर ते असं म्हणाले की आनंदाचे क्षण आयदर आपल्या भूतकाळात असतात किंवा भविष्य काळात आपण त्यांची वाट पाहत असतो. खरंय. येस खरंय. अगं पण ह्या सगळ्यात आपण वर्तमानात जगायचं विसरून जातो. राहून जातं आपल्याकडनं. वर्तमान काळातला आनंद आपण शोधतच नाही. सतत भूत किंवा भविष्य. हो ग, खरंच आहे. खरं तर भूतकाळ आणि भविष्यकाळ हे काळ अस्तित्वातच नसतात. अस्तित्वात असतो तो फक्त वर्तमान काळ, आणि आपण तोच जगत नाही. वाव, हे भारी आहे आणि पटण्यासारखं आहे. मला तर मनाला इतकं भिडलं ना ते. म्हणजे मी खरंच असं वागत होते. बाळासाठी भविष्याचा आणि स्वतःसाठी भूतकाळाचा विचार करत होते. पण ह्या सगळ्यात म्हणजे वर्तमानात जेव्हा माझं बाळ माझ्या पोटात वाढतंय, ही आई होते आणि हा आनंदच मी जगत नव्हते. आणि मग त्यांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला की आता तुमच्या आनंदाचा क्षण सांगा. आणि तेव्हा मी त्यांना म्हणाले मी आई होण्याच्या प्रोसेस मध्ये, आणि ही प्रोसेस मी खूप एन्जॉय करते.
कारण मी आई होते आणि येस मी आनंदी आहे. गीता तुला माहितीये हा जो आनंदाचा क्षण आहे ना तो कोणीच नाही हिरावून घेऊ शकत माझ्याकडून. कारण ही माझी प्रोसेस आहे ना, मी आणि माझा बाळ आमच्यात असं एक दृढ घट्ट लाईफ लॉंग नातं तयार होत आहे. अगं हे किती प्युअर आणि छान नातं जगते मी. येस मी आनंदी आहे.